नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रेरक करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे. या ठिकाणी सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. जसे की तुम्हाला माहित आहे, पूर्ण महिना संपला की आपण त्या संपूर्ण महिन्यावरती एक करंट अफेअर्सचा व्हिडिओ बनवत असतो, ज्याच्यामध्ये आपण रिव्हिजन टाकत असतो संपूर्ण महिन्यामधील महत्त्वाच्या चालू घडामोडीच्या प्रश्नांवरती. जसे की या ठिकाणी 1 ऑगस्ट 2022 ते 31 ऑगस्ट 2022 हा ऑगस्ट महिना या ठिकाणी संपलेला आहे. तर ऑगस्ट महिन्यातील अति महत्त्वाचे सिलेक्टिव्ह 200 प्रश्नांचा आपण अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो, एकही प्रश्न एकही स्लाइड मिस नका करू. स्वतःला चेक करा या 200 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नाची उत्तर येत असतात. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिलेले आहे? तर पहिले पदक या ठिकाणी मिळवून दिलेले आहे संकेत सरगर, जो की महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतो. या ठिकाणी काळजीपूर्वक ऐका मी काय सांगतोय ते. राष्ट्रकुल स्पर्धा 2022 कोठे झाली आहे? बर्मिंगहॅम या ठिकाणी झाली आहे, इंग्लंडमध्ये. त्या ठिकाणी भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले? संकेत सरगर यांनी. जर तुम्हाला असं विचारलं पहिलं रौप्य पदक कोणी जिंकून दिलं, तर त्याचं सुद्धा उत्तर असणार आहे संकेत सरगर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिलं आहे? तर त्यांचं नाव आहे मीराबाई चानू. पुढचा प्रश्न, राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले कांस्य पदक कोणी जिंकले आहे? तर त्यांचं नाव आहे गुरुराजा पुजारी. क्लिअर झाली गोष्ट. पहिलं रौप्य पदक संकेत सरगर, पहिलं कांस्य पदक गुरुराजा पुजारी आणि पहिलं सुवर्ण पदक मीराबाई चानू. क्लिअर. पुढचा प्रश्न, भारताचे 15व्या क्रमांकाचे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर त्यांचं नाव आहे द्रौपदी मुर्मू. पुढचा प्रश्न, भारताचे 14व्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली? तर त्यांचं नाव आहे जगदीप धनखर असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड पाहूया. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कितव्या कृषी जनगणनेला सुरुवात केली आहे किंवा त्याचं उद्घाटन केलं आहे? तर 11व्या क्रमांकाचे जे काही ॲग्रिकल्चरल सेन्सस आहे त्याला या ठिकाणी उद्घाटन केलं आहे, सुरुवात केलेली आहे. कृषी जनगणना म्हणता येईल. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प जो की 600 मेगावॉट पॉवरचा असणार आहे तो कोणत्या राज्यामध्ये बांधला जाणार आहे? तर मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारताचे पुढील 49 क्रमांकाचे सरन्यायाधीश कोण असणार आहेत? तर त्यांचं नाव आहे उदय उमेश ललित. परंतु हे या ठिकाणी रिटायर होत असल्यामुळे 8 नोव्हेंबर 2022 ला त्याच्यानंतर भारताचे पुढील 50व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश, इंग्लिशमध्ये म्हणता येईल CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया, कोण असणार आहेत? तर त्यांचं नाव आहे DY चंद्रचूड. क्लिअर. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने अंडी आणि दूध योजना सुरू केली आहे? तर उत्तर आहे केरळ या राज्याने. पुढचा प्रश्न, गोल्डन बॉय नीरज चोप्रा हे चरित्र कोणी लिहिलेलं आहे? तर नवदीप सिंग गिल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंचामृत योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू केली आहे? तर UP उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कर्नाटक रत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी पुनीत राजकुमार हे जे काही ऍक्टर होते त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कर्नाटक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. मागे आपण अजून एक पाहिलं होतं आसाम वैभव पुरस्कार, जो की आसाम राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तो कोणाला देण्यात आला होता? तर आपले टाटा म्हणजेच रतन टाटाजी यांना देण्यात आला होता. पुढचा प्रश्न, इफ्को नॅनो युरिया फवारणी योजना कोणी सुरू केलेली आहे? तर भूपेंद्र पटेल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला लगेच कमेंट करून सांगा भूपेंद्र पटेल कोण आहेत. पुढचा प्रश्न, CWJ म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर आपल्या प्यारा भारताने टोटल 61 मेडल्स जिंकले आहेत, 61 पदके जिंकली आहेत. त्याच्यामध्ये 22 गोल्ड मेडल आहेत, सुवर्ण पदक आहेत, 16 सिल्वर मेडल आहेत म्हणजेच या ठिकाणी म्हणता येईल रौप्य पदक आहेत आणि 23 ब्रॉन्झ मेडल आहेत म्हणजेच 23 कांस्य पदक आहेत. पुढचा प्रश्न, कोणाला फ्रेंच या राष्ट्राचा नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ द मेरिट हा पुरस्कार भेटला आहे? तर कन्नन सुंदरम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पहिल्या मानवयुक्त महासागर मोहिमेचे नाव काय आहे? तर समुद्रयान असं नाव आहे. पुढचा प्रश्न, सॅफ अंडर-20 फुटबॉल चॅम्पियनशिप ट्रॉफी कोणी जिंकली आहे? तर उत्तर आहे आपला भारत देश. पुढचा प्रश्न, इंटरनॅशनल चेस फेडरेशनचे नवीन उपाध्यक्ष कोण बनले आहेत? तर त्यांचं नाव विश्वनाथन आनंद. पुढचा प्रश्न, मिस इंडिया USA 2022 चा किताब कोणी जिंकला आहे? तर त्यांचं नाव आहे आर्या वाळवेकर. पुढची स्लाइड, भारत छोडो आंदोलन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर प्रत्येक वर्षी 8 ऑगस्टला.
पुढचा प्रश्न, टिंबटिंब हा देश भारताचा तिसरा सर्वात मोठा कोळसा पुरवठादार देश बनलेला आहे. तर रशिया हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, दक्षिण कोरियाने त्या देशाची कितवी चंद्र मोहीम सुरू केली आहे? तर पहिलीच या ठिकाणी चंद्र मोहीम या ठिकाणी सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीमध्ये 2022च्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची रँक कितवी आहे? तर 104 क्रमांकाची रँक आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये आतापर्यंत एकूण रामसर साइट्स किती आहेत? तर 64 रामसर साइट्स आहेत. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, भारताचा 75व्या क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर त्यांचं नाव आहे व्ही प्रणव असं त्यांचं नाव आहे. याच्या अगोदर 74 क्रमांकाचे कोण होते? भरत सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, उच्च शिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 100% अंमलबजावणीची घोषणा कोणी केलेली आहे? तर गोवा राज्याने केलेली आहे. पुढचा प्रश्न, वर्ल्ड बायोफ्युल डे म्हणजे जागतिक जैव इंधन दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येतो किंवा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 10 ऑगस्टला. पुढचा प्रश्न, CSIR म्हणजेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन जी काय परिषद आहेत त्याचे नवीन DG कोण बनले आहेत? म्हणजेच डायरेक्टर जनरल महासंचालक कोण बनले आहेत? तर त्यांचं नाव आहे नल्लथांबी कलाई सेल्वी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रत्येक जिल्ह्यात संस्कृत गाव विकसित करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, एशियन 2022 ची मंत्रिस्तरीय बैठक कुठे झालेली आहे? तर कंबोडिया या ठिकाणी झालेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये डोनी पोलो एअरपोर्ट स्थित आहे? तर अरुणाचल प्रदेशमध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवलेले आहे? तर नरेंद्र मोदींनी भूषवलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने पहिले धनुरी नावाचे मिशन चंद्रयान प्रक्षेपित केलेले आहे? दक्षिण कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, CWG मध्ये समारोप समारंभामध्ये भारताचा ध्वजवाहक कोण होते? तर शरद कमल आणि निखत जरीन हे या ठिकाणी समारोप समारंभामध्ये क्लोजिंग सेरेमनीमध्ये या ठिकाणी ध्वजवाहक होते. पुढचा प्रश्न, CWG मध्ये शुभारंभ समारोपामध्ये भारताचे ध्वजवाहक कोण होते? तर PV सिंधू आणि मनप्रीत सिंग होते. पुढचा प्रश्न, लद्दाखच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर दलाई लामा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने नेथन्ना कुबिमा योजना सुरू केलेली आहे? तर तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 10 ऑगस्टला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नितीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न, बिहारचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर तेजस्वी यादव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात आला? तर 12 ऑगस्टला. पुढचा प्रश्न, डिफेन्स एक्स्पोची 12व्या क्रमांकाची आवृत्ती कोठे आयोजित केलेली? तर गांधीनगर गुजरात या ठिकाणी आयोजित केलेली. पुढचा प्रश्न, 44व्या क्रमांकाच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघाने कोणते पदक जिंकले आहे? तर ब्रॉन्झ मेडल जिंकलं आहे, कांस्य पदक जिंकलेलं आहे. एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, स्वतःचे इथेनॉल धोरण असणारे टिंबटिंब हे पहिले राज्य ठरलेले आहे. तर बिहार हे राज्य या ठिकाणी स्वतःचे इथेनॉल धोरण असणारे पहिलं राज्य ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, जागतिक अवयवदान दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 13 ऑगस्टला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक अवयवदान दिवस साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवास करण्यासाठी या ठिकाणी घोषणा कोणत्या राज्याने केली आहे? तर UP उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, वज्रप्रहार हा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशादरम्यान असणार आहे? तर अमेरिका आणि भारत देशादरम्यान असणार आहे. आणि पुढचा प्रश्न, पेशींच्या मदतीने जगातील पहिला सिंथेटिक भ्रूण कोठे विकसित केलेला आहे? तर इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी. कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक FDI इक्विटी प्राप्त झालेला आहे? FDI इक्विटी प्राप्त, FDI चा फुल फॉर्म काय? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर या ठिकाणी जो काही सर्वाधिक FDI आलेला आहे इनफ्लो तो आलेला आहे या ठिकाणी 1 नंबरला आहे कर्नाटक राज्य आणि 2 नंबरला आहे आपलं महाराष्ट्र राज्य. जर तुम्हाला असं विचारलं सर्वात जास्त FDI कोणत्या देशातून आला तर त्याचं उत्तर असणार आहे
सिंगापूर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सेमीकंडक्टर धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं आहे? तर गुजरात हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सेमीकंडक्टर पॉलिसी लागू करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, CWG 2022 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? CWG म्हणजेच काय या ठिकाणी म्हणता येईल कॉमनवेल्थ गेम्स. तर कॉमनवेल्थ गेम्स मध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिलं सुवर्ण पदक जिंकलं आहे आपल्या मणिपूरच्या मीराबाई चानू यांनी. पुढचा प्रश्न, इस्रोने उपग्रह लॉन्चद्वारे टिंबटिंब दशलक्ष डॉलर विदेशी चलन कमवलेले आहे. तर 279 दशलक्ष डॉलर हे या ठिकाणी विदेशी चलन कमवलेलं आहे आपल्या इस्रोने. पुढचा प्रश्न, स्वदेशी विकसित क्विक रिॲक्शन फायटिंग व्हेकल मीडियम ज्याला आपण बोलतो QRFV कोणत्या कंपनीने दिलेला आहे? तर टाटा ॲडव्हान्स सिस्टीमने या ठिकाणी QRFV नावाचे जे काही व्हेकल आहे ते या ठिकाणी दिलेले आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार 2022 मिळालेला आहे? तर ओरंग नावाचे एक नॅशनल पार्क आहे आसाममध्ये. तर या राष्ट्रीय उद्यानाला आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, भारताला MH-60 रोमियो हेलिकॉप्टर कोणत्या देशाकडून मिळालेले आहेत? तर USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाकडून या ठिकाणी भारताला MH-60 रोमियो हेलिकॉप्टर मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले जागतिक सुवर्ण विनिमय कोठे सुरू झालेले आहे? तर गुजरात या ठिकाणी सुरू झालेला आहे. पुढचा प्रश्न, 300 वर्षांनंतर सर्वात मोठा गुलाबी हिरा कोणत्या देशामध्ये सापडलेला आहे? तर अंगोला नावाचा एक देश आहे त्या ठिकाणी सापडलेला आहे. पुढचा प्रश्न, लिम्का स्पोर्ट्सच्या प्रमोशनसाठी कोको कोलाने कोणाला साइन केलेला आहे? तर आपला गोल्डन बॉय नीरज चोप्राला साइन केलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या क्रिकेट मैदानाला सुनील गावस्कर यांचे नाव देण्यात आलेलं आहे? तर इंग्लंड देशातील क्रिकेट मैदानाला ज्याचं नाव होतं लिसेस्टर क्रिकेट स्टेडियम त्याला आता या ठिकाणी सुनील गावस्करचे नाव देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी कधी आपण साजरी केली आहे? तर 1 ऑगस्टला या ठिकाणी 102 क्रमांकाची पुण्यतिथी आपण साजरी केली आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची. पुढचा प्रश्न, अण्णाभाऊ साठे यांची जयंती कितवी आपण साजरी केली आहे? तर या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची 102 क्रमांकाची जयंती आपण साजरी केली आहे 1 ऑगस्टला. या ठिकाणी कन्फ्युजन होऊ देऊ नका. 1 ऑगस्टला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी असते आणि 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते. पुढचा प्रश्न, संकेत महादेव सरगरने राष्ट्रकुल खेळ 2022 मध्ये टिंबटिंब पदक जिंकलेले आहे. तर रौप्य पदक या ठिकाणी जिंकलेले आहे. आणि हा जो काही खेळाडू आहे संकेत महादेव सरगर कोणत्या या ठिकाणी राज्याला बिलॉंग करतो? तर महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतो. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री महतरी न्याय रथ या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? तर छत्तीसगड या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. पुढची स्लाइड. आशिया चषक 2022 टिंबटिंब येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर UAE म्हणजेच युनायटेड अरब इमिरेट्स बरोबर संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी आशिया चषक 2022 आयोजित करण्यात आलेला आहे. याच्या अगोदर तो कोठे करण्यात आला होता आयोजित? तर श्रीलंका या ठिकाणी. परंतु ड्यू टू फायनान्शियल क्रायसिस म्हणजे जे काही आर्थिक संकट आहे त्याच्यामुळे UAE मध्ये हे या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस दरवर्षी केव्हा साजरी करण्यात येत असतो? तर हे सुद्धा 1 ऑगस्टला साजरी करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण आशियातील सर्वात श्रीमंत या ठिकाणी महिला ठरलेली आहे? तर त्यांचं नाव आहे सावित्री जिंदाल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, वाढती महागाईचा सामना करण्यासाठी सोन्याची नाणे कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर झिम्बाब्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, फिफा अंडर 17 महिला विश्वचषक कोठे होणार आहे 2022? तर 3 ठिकाणी होणार आहे. पहिलं ठिकाण आहे भुवनेश्वर, दुसरं ठिकाण आहे गोवा आणि तिसरं ठिकाण आहे मुंबई. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, बांगलादेशमधील नवीन भारतीय उच्चायुक्त कोण बनलेले आहेत? तर त्यांचं नाव आहे प्रणय कुमार वर्मा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणता देश सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक म्हणजेच FDI मध्ये अव्वल आलेला आहे? आपण सुरुवातीला सांगितलं आहे सिंगापूर हा देश. पुढचा प्रश्न, जगातील पहिले तंबाखू विरोधी विधेयक कोणत्या देशाच्या संसदेमध्ये मांडण्यात आलेलं आहे? तर न्यूझीलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, जागतिक स्तनपान सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा जो काही ऑगस्ट महिन्यातील पहिला आठवडा आहे तो या ठिकाणी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न,
सर विन्स्टन चर्चिल लीडरशिप अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे? तर व्होलोडिमीर झेलेन्स्की जे की युक्रेनचे या ठिकाणी प्रेसिडेंट आहेत त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर विन्स्टन चर्चिल लीडरशिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. टिंबटिंब राज्यामध्ये 7 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे. तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये या ठिकाणी 7 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे. पुढचा प्रश्न. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022च्या पदकामध्ये भारताचे स्थान किती आहे? तर आपल्या प्यारा भारताचे स्थान आहे 33 क्रमांकाचे. पुढचा प्रश्न. कोणत्या फॉर्म्युला 1 रेसरने अलीकडेच निवृत्ती जाहीर केलेली आहे? तर सेबास्टियन वेटल असं त्या खेळाडूचं नाव आहे. पुढचा प्रश्न. किसान लोक पर्व हरेली 2022 कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे? तर छत्तीसगड राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. भारतीय हवाई दल टिंबटिंब पर्यंत मिग 21 चे सर्व स्क्वॉड्रन या ठिकाणी निवृत्त करणार आहे. तर 2025 पर्यंत जे काही मिग 21 चे जे काही सर्व स्क्वॉड्रन असतील ते या ठिकाणी रिटायर करण्यात येणार आहे आपल्या IAF च्या माध्यमातून म्हणजेच इंडियन एअर फोर्सच्या माध्यमातून. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याने फॅमिली डॉक्टर प्रकल्प सुरू केलेला आहे? तर आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. नवी दिल्ली पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर संजय अरोरा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2030 कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर आयर्लंड या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न. CWG कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सहभागी झालेली भारतातील सर्वात तरुण खेळाडू त्या खेळाडूचं नाव काय आहे? तर अनाहत सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. भारतातील रामसर साइट्स यादीमध्ये किती पाणथळ जागांचा समावेश करण्यात आलेला आहे नवीन? तर टोटल 15 या ठिकाणी नवीन रामसर या ठिकाणी पाणथळ जागांचा समावेश करण्यात आला आहे. अगोदर होते 49 आणि 15 ऍड केले, आता झाले 64. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि ही संख्या या ठिकाणी जवळपास 75 पर्यंत घेऊन जाण्याची शक्यता आहे. बरोबर. पुढचा प्रश्न. कोणत्या देशाचा व्यायाम अल नजह 4 यात भारत सामील झालेला आहे? तर ओमन देशाचा हा जो काही व्यायाम आहे अल नजह 4 यामध्ये आपला भारत देश सहभागी होणार आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या फॉर्म्युला 1 रेसिंग ड्रायव्हरने हंगेरियन F1 ग्रँड प्रिक्स जिंकलेली आहे? तर मॅक्स वर्स्टापेन असं त्या खेळाडूचं नाव आहे. पुढचा प्रश्न. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर हिमांशु पाठक असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. जुलै 2022 या महिन्यामध्ये GST संकलन किती झालेलं आहे? तर 1,48,995 कोटी एवढं या ठिकाणी GST संकलन झालेलं आहे. पुढचा प्रश्न. 4 लॉन बाउल मध्ये कोणत्या देशाने पहिले सुवर्ण पदक जिंकलेले आहे? तर भारत या देशाने या ठिकाणी 4 लॉन बाउल मध्ये या प्रकारच्या खेळामध्ये पहिलं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. अशा प्रकारे पुढची स्लाइड पाहूया. ॲमवे इंडिया आपले ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ॲमवे इंडियाने? तर मीराबाई चानू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. 5G स्पेक्ट्रमचा पहिला लिलावमध्ये सर्वाधिक बोली लावणारी कंपनी कोणती ठरली आहे? तर रिलायन्स जिओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. लॉकडाऊन लिरिक्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर संयुक्ता डॅश असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. समर ऑलिम्पिक्स गेम्स 2048 कोठे होणार आहेत? तर आपल्या भारतामध्ये होणार आहेत. आणि पुढचा प्रश्न. RBIचा 2022-23 साठी GDP वाढीचा अंदाज काय आहे आपल्या भारतासाठी? तर 7.2% म्हणजेच 7.2% एवढा अंदाज आहे. पुढचा प्रश्न. पुढची स्लाइड पाहूया. फॉर्च्यून ग्लोबल 500च्या यादीमध्ये कोणत्या भारतीय कंपनीने प्रथमच प्रवेश केलेला आहे? तर LIC हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्यामध्ये आदिपुरम महोत्सव 2022 साजरा केला आहे? तर तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. पाकिस्तानची पहिली महिला हिंदू पोलीस उपअधीक्षक कोण बनलेली आहे? तर मनीषा रोपेटा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या दिवशी जागतिक वेब दिवस म्हणून साजरा केला जातो? तर हा सुद्धा 1 ऑगस्टला या ठिकाणी वर्ल्ड वेब डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. पुढचा प्रश्न. मेगा लष्करी सराव युद्ध अभ्यास कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे? तर भारत आणि अमेरिका या 2 देशांमध्ये मेगा लष्करी सराव युद्धाभ्यास हे या ठिकाणी ऑर्गनाइज करण्यात येणार आहे. भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये नुकतेच झालेले आहे? तर कोलकाता या शहरामध्ये अलीकडेच भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. देशातल्या पहिल्या इलेक्ट्रिक दुमजली वातानुकूलित बसचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी नितीन गडकरी यांच्या हस्ते देशातील पहिल्या इलेक्ट्रिक दुमजली वातानुकूलित बसचे या ठिकाणी इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे, उद्घाटन करण्यात आलेलं आहे.
पुढचा प्रश्न, हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर गोवा हे राज्य या ठिकाणी हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं हेच प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, तर त्या केंद्रशासित प्रदेशाचं नाव आहे दादरा नगर हवेली आणि दमन आणि दीव. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक पगार घेणारे बँक सीईओ मध्ये अव्वल सीईओ कोण आहे? तर त्यांचं नाव आहे अमिताभ चौधरी असं त्यांचं नाव आहे. मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही अमिताभ चौधरी आहेत ते कोणत्या बँकेचे सीईओ आहेत. बरोबर. पुढची स्लाइड पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया. हवाई दलाचा पहिला द्विपक्षीय सराव उदार शक्तीचे आयोजन या ठिकाणी कोणकोणत्या देशामध्ये करण्यात आलं होतं? तर आपला भारत देश आणि मलेशिया देश या दोन देशाच्या दरम्यान हवाई दलाचा पहिला द्विपक्षीय सराव ज्याचं नाव होतं उदार शक्ती याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहिली खेलो इंडिया महिला हॉकी लीग कोठे होणार आहे? तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो पहिली खेलो इंडिया महिला हॉकी लीग होणार आहे. या ठिकाणी दिल्लीमध्ये पर्टिक्युलरली कोणत्या स्टेडियम मध्ये असं विचारलं तर मेजर ध्यानचंद स्टेडियम मध्ये ही लीग होणार आहे. पुढचा प्रश्न, महिला IPL ची पहिली आवृत्ती मार्च टिंबटिंब मध्ये होणार आहे. तर 2023 मार्च मध्ये या ठिकाणी जे काही महिलांचा IPL असणार आहे त्याचं पहिलं संस्करण या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न, भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीमध्ये टिंबटिंब स्थानावरती आहे. तर आपला प्यारा भारत या ठिकाणी सध्या 6व्या क्रमांकावरती आहे. पुढचा प्रश्न, 600 T20 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे? तर त्या क्रिकेटपटूचं नाव आहे किरण पोलार्ड असं त्याचं नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढची स्लाइड पाहूया. भारताचा टिंबटिंबवा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करीत आहोत 2022 मध्ये. तर 76व्या क्रमांकाचा या ठिकाणी आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा. पुढचा प्रश्न, स्पार्क स्पेस म्युझियम नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म नुकतेच कोणी सुरू केलेलं आहे? तर इस्रोने या ठिकाणी सुरू केलेलं आहे स्पार्क स्पेस म्युझियम. पुढचा प्रश्न, स्वदेशी विकसित लेझर गाइडेड अँटी टॅक गाइडेड क्षेपणास्त्राची चाचणी कोणाच्या माध्यमातून घेण्यात आली किंवा कोणी घेतली आहे? तर DRDO ने या ठिकाणी याची चाचणी घेतलेली आहे. या ठिकाणी इस्रो याचा फुल फॉर्म काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ज्याचे चेअरमन आहेत S सोमनाथ. आणि DRDOचा फुल फॉर्म काय? डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट अँड ऑर्गनायझेशन. आणि याचे चेअरमन कोण आहेत? G सतीश रेड्डी. पुढचा प्रश्न पाहूया. विक्रम साराभाई यांची आपण 2022 मध्ये कितवी जयंती साजरी केलेली आहे? तर 103 क्रमांकाची जयंती साजरी केली आहे. पुढचा प्रश्न, फ्रान्स या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर शशी थरूर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणते राज्य भारतातील पहिला सायबर तहसील तयार करणार आहे? तर मध्य प्रदेश राज्य हे या ठिकाणी भारतातील पहिला सायबर तहसील तयार करणार आहे. पुढचा प्रश्न, सर्व अधिकृत पुरस्कारांच्या शिफारशीसाठी आणि नामांकनासाठी जे काही पोर्टल गव्हर्नमेंटने तयार केलेलं आहे त्या पोर्टलचं नाव काय आहे? तर नॉलेज पोर्टल असं त्या पोर्टलचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 2022च्या ब्रिक्स गेम्स मध्ये कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे असं विचारलेलं आहे? तर तायक्वांदो नावाचे खेळाचा प्रकार आहे. हा खेळाचा प्रकार या ठिकाणी समावेश नसणार आहे याचा 2022च्या ब्रिक्स गेम्स या खेळाच्या प्रकारामध्ये. पुढचा प्रश्न, नीती आयोगाच्या 7व्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवलेलं आहे? तर नरेंद्र मोदी यांनी भूषवलेलं आहे. पुढचा प्रश्न, ऑगस्ट 2022 पर्यंत आपल्या भारतामध्ये एकूण किती रामसर स्थळे झालेली आहेत? तर टोटल या ठिकाणी 75 रामसर स्थळे या ठिकाणी आपल्या भारतामध्ये झाली आहेत, ज्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील 3 रामसर स्थळे आहेत. एवढी सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 3 कोणकोणते आहेत? तर या ठिकाणी ठाणे खाडी, त्यानंतर नांदूर मधमेश्वर आणि लोणार लेक. बरोबर. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षापासून पेट्रोल पंपावर जे काही पेट्रोल आहे त्याच्यामध्ये 20% इथेनॉलसह पेट्रोलचा पुरवठा करण्यात येणार आहे? तर 2023 पासून. परंतु काही निवडक पेट्रोल पंपावरती ही फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, सर्व महिलांसाठी मोफत सॅनिटरी उत्पादने देणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर त्या देशाचं नाव आहे स्कॉटलंड नावाचा देश. पुढचा प्रश्न, डाबर इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर त्यांचं नाव आहे मोहित बर्मन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, किती पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदकांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर 1082 वेगवेगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदकांनी या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे.
पुढचा प्रश्न, रॉस टेलरचं ब्लॅक अँड व्हाईट नावाचं एक आत्मचरित्र आहे, ते आत्मचरित्र कोणाच्या द्वारे लिहिण्यात आलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे पॉल थॉमस असं त्या लेखकाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारताने डॉर्नियर विमान सागरी देखरेखीसाठी कोणत्या देशाला सुपूर्द केलेला आहे? तर श्रीलंका या देशाला या ठिकाणी डॉर्नियर विमान या ठिकाणी कशासाठी दिलेलं आहे? सागरी देखरेखीसाठी दिलेलं आहे. कोणी दिलेलं आहे? भारताने. कोणत्या देशाला? श्रीलंका देशाला. पुढचा प्रश्न, कोणत्या बँकेने उत्सव ठेव नावाची एक अनोखी मुदत ठेव कार्यक्रम सुरू केलेला आहे? तर SBI हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, सर्वात जास्ती वेळेस कोणी भारताचा ध्वज फडकवल्याची नोंद या ठिकाणी झालेली आहे? तर या ठिकाणी जवाहरलाल नेहरू असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी तब्बल 17 वेळेस ध्वजारोहण केलेलं आहे. आपल्या प्यारा भारताचा जो काही ध्वज आहे तो या ठिकाणी फडकवलेला आहे. त्याच्यानंतर सद्यस्थितीमध्ये जे काही आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी या ठिकाणी 9 वेळेस या ठिकाणी ध्वजारोहण केलेलं आहे. पुढचा प्रश्न, एअरटेलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची पुनर्नियुक्ती केलेली आहे, म्हणजेच रिअपॉइंट केलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे गोपाल विठ्ठल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया, क्रिप्टो चलनाच्या वापरामध्ये कोणता देश पुढे आहे किंवा अव्वल आहे? तर युक्रेन हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो क्रिप्टो चलनाच्या वापरामध्ये हा देश या ठिकाणी अव्वल स्थानी आहे आणि आपला भारत देश क्रिप्टो चलनाच्या वापरामध्ये 7व्या क्रमांकावरती आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू केलेली आहे? तर त्या राज्याचं नाव आहे मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न, कोर्बवॅक्स नावाची जी काही वॅक्सिन आहे, कोरोना वॅक्सिन आहे, कोविड वॅक्सिन आहे, ती कोणत्या कंपनीने बनवलेली आहे? तर बायोलॉजिकल ई लिमिटेड जी की हैदराबाद या शहरामध्ये स्थित आहे, या कंपनीने या ठिकाणी कोर्बवॅक्स नावाची वॅक्सिन या ठिकाणी तयार केलेली आहे. पुढचा प्रश्न, GST चोरी रोखण्यासाठी लकी बिल नावाचे एक ऍप्लिकेशन कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केलेलं आहे? तर केरळ राज्य सरकारने लॉन्च केलं आहे. पुढचा प्रश्न, 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे भारताचे स्वप्न कधीपर्यंत पूर्ण करण्याचे या ठिकाणी आपल्या सरकारचं लक्ष आहे? तर 2025 पर्यंत, अप टू 2025 पर्यंत. पुढचा प्रश्न, भारतीय चित्रपट महोत्सव मेलबर्नचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर रणवीर सिंग यांना भेटलेला आहे त्यांच्या 83 या मूवीसाठी. पुढचा प्रश्न, टिंबटिंब ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघ AIFF म्हणजेच काय, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन याला निलंबित केलेलं आहे. तर फिफाने या ठिकाणी भारतीय फुटबॉल महासंघाला या ठिकाणी निलंबित केलेलं आहे. पुढचा प्रश्न, ओमिक्रॉन लस मंजूर करणारे टिंबटिंब हे पहिले राष्ट्र ठरलेले आहे. तर युनायटेड किंगडम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे नाव काय ठेवण्यात आलं आहे? तर गोल्डन जॉईंट असं नाव ठेवण्यात आलं आहे आणि कुठे आहे? जम्मू काश्मीर मधील चिनाब या नदीवरती विद्यार्थी मित्रांनो हा या ठिकाणी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, महिला कल्याणासाठी अम्मा योजना आणि वात्सल्य योजना कुठे सुरू झालेली आहे? तर केरळ या ठिकाणी सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांनी टिंबटिंबमध्ये पहिला स्टील स्लॅग रोड या ठिकाणी बांधण्याची घोषणा केलेली आहे. तर अरुणाचल प्रदेशमध्ये या ठिकाणी देशातील पहिला स्टील स्लॅग रोड बांधणार आहे. कोण? BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, सीमा रस्ते संघटना असं मराठीमध्ये म्हणता येईल. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया. कोठे मुख्यमंत्री अनुप्रती कोचिंग योजना लागू करण्यात आलेली आहे? तर राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आशियातील सर्वात जुनी स्पर्धा दुरंत कप हे कोणकोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? तर इतिहासामध्ये पहिल्यांदाच 3 राज्यांमध्ये या ठिकाणी दुरंत कप स्पर्धा ठेवण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, आसाम आणि मणिपूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, केनियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर विल्यम रुटो असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, राकेश झुंझुनवाला भारतातील टिंबटिंब क्रमांकाचे सर्वात श्रीमंत अब्जाधीश होते. तर 36व्या क्रमांकाचे होते आणि वयाच्या 62व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरामध्ये इंडिया इंटरनॅशनल सी फूड शोची 23वी आवृत्ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर कोलकाता या ठिकाणी. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया. कोणती देशातील सर्वात विश्वासार्ह संस्था ठरलेली आहे? म्हणजेच मोस्ट ट्रस्टेड ऑर्गनायझेशन. तर या ठिकाणी डिफेन्स फोर्सेस हे जे काही फोर्सेस आहेत आपले हे या ठिकाणी मोस्ट ट्रस्टेबल या ठिकाणी ठरलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक मानवतावादी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 19 ऑगस्टला साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील सरकारच्या कर्मचारी महागाई भत्त्यामध्ये 3% इन्क्रीमेंट करण्यात आलेला आहे किंवा वाढ करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय पुरुष हॉकी स्पर्धा सुलतान अझलान शाह कप 2022 स्पर्धा कोठे होणार आहे? तर मलेशिया या ठिकाणी.
पुढचा प्रश्न, सर्व राज्य सरकारच्या विभागामध्ये खेळाडूंना 2% आरक्षण देण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे? तर कर्नाटक राज्य सरकारने केलेली आहे. महिला समानता दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर दरवर्षी या ठिकाणी आपण 26 ऑगस्टला महिला समानता दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत असतो. पुढचा प्रश्न, होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र कोणत्या शहरामध्ये याचं उद्घाटन करण्यात आलं आहे? तर मोहाली या शहरामध्ये याचं उद्घाटन करण्यात आलं आहे आणि उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, DRDOचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्यांचं नाव आहे डॉक्टर समीर व्ही कामत असं त्यांचं नाव आहे. आणि DRDOचा फुल फॉर्म काय? डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याच्या अगोदर कोण होते चेअरमॅन? तर त्यांचं नाव होतं जी सतीश रेड्डी असं त्यांचं नाव होतं. बरोबर. आता नवीन कोण बनले आहेत चेअरमॅन? डॉक्टर समीर व्ही कामत. अशाच प्रकारे अजून एक ऑर्गनायझेशन आहे इस्रो, त्याचे चेअरमॅन कोण आहेत मला फक्त कमेंट करून सांगायचं आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न पाहूया. 2022चा लिबर्टी मेडल या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर युक्रेनचे जे काही प्रेसिडेंट आहेत व्होलोडिमीर झेलेन्स्की यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2022चा लिबर्टी मेडल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरामध्ये सिल्क मार्क एक्स्पोचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सिल्क मार्क एक्स्पोचे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढची स्लाइड पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया. नासाच्या चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या नवीन रॉकेटचे नाव काय आहे? तर स्पेस लॉन्च सिस्टम असं त्या नवीन रॉकेटचं नाव आहे. पुढचा प्रश्न, आशियातील सर्वात मोठा कंप्रेस्ड बायोगॅस प्लांट कोठे सुरू करण्यात आलेला आहे? तर पंजाब या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला आदिवासी कार्यात्मक साक्षर जिल्हा कोणता ठरलेला आहे किंवा बनलेला आहे? तर मांडला असं त्या जिल्ह्याचं नाव आहे. पुढचा प्रश्न, सर्वात लांब माल वाहतूक ट्रेन सुपर बासुकीची एकूण लांबी किती आहे? तर 3.5 किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर राजेश वर्मा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिसळण्याची तयारी गव्हर्नमेंटची सुरू झालेली आहे? तर 20% या ठिकाणी इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याची तयारी सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, जानेवारी 2023 मध्ये 17वा प्रवासी भारतीय दिवस कोणत्या शहरामध्ये साजरा करण्यात येणार आहे? तर इंदोर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जानेवारी 2023 मध्ये 17व्या क्रमांकाचा भारतीय प्रवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने दहीहंडी त्या राज्याच्या अंतर्गत अधिकृत खेळ म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे? तर आपला जो काही राज्य आहे महाराष्ट्र राज्य, या राज्यामध्ये या ठिकाणी जो काही दहीहंडी हा जो काही आपला फेस्टिवल आहे तो या ठिकाणी अधिकृत खेळ ऑफिशियल स्पोर्ट म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशामध्ये IAF म्हणजेच भारतीय हवाई दल इंडियन एअरफोर्स म्हणता येईल पिच ब्लॅक 2022 या व्यायामामध्ये सहभागी होणार आहे? तर ऑस्ट्रेलिया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भारतीय हवाई दल पिच ब्लॅक 2022 या व्यायामामध्ये सहभागी होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने किंवा कोणत्या देशातील संग्रहालयाने 7 कलाकृती भारताला परत करण्यासाठी भारतासोबत करार केलेला आहे? तर स्कॉटलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया. बियाणे वितरित करण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरणारे पहिले राज्य कोणते आहे? तर झारखंड हे राज्य पहिलं राज्य ठरलेलं आहे बियाणे वितरित करण्यासाठी शेतकऱ्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरणारं. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे? तर चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाला आपले शहीद भगतसिंग यांचं नाव देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, G7ची 2024ची परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर इटली या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, मंकी पॉक्सच्या चाचणीसाठी स्वदेशी बनावटीचे पहिले RT-PCR किट कोणत्या राज्यामध्ये विकसित करण्यात आलं आहे? तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये विकसित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने विद्या रथशाळा प्रकल्प सुरू केलेला आहे? तर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अंतराळातील हालचालींवर नजर ठेवणारी भारतातील पहिली वेधशाळा कोठे सुरू करण्यात आली? तर उत्तराखंड राज्यामध्ये सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न, बीबी माय स्टोरी आत्मचरित्र कोणत्या माजी पंतप्रधान मंत्र्यांचे आहे? तर या ठिकाणी बेंजामिन नेतान्याहू असं त्यांचं नाव आहे. तर त्यांच्या या ठिकाणी आत्मचरित्र आहे बीबी माय स्टोरी.
पुढचा प्रश्न, पोलिओ विरोधी लसीकरण मोहीम कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आली आहे? तर पाकिस्तान देशामध्ये सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्यूल सेल बस कोठे सुरू करण्यात आली आहे? तर पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. CSIR आणि KPIT या दोघांच्या माध्यमातून ही या ठिकाणी पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्यूल सेल बस सुरू करण्यात आली आहे पुणे या ठिकाणी. पुढचा प्रश्न, कोणत्या बँकेने केरळमधील कोझिकोड येथे पहिली महिला शाखा ओपन केलेली आहे? तर HDFC बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया. 2022च्या पुलित्झर पुरस्कारासाठी कोणाची निवड झालेली आहे? तर फहमिदा अझीम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, मेडिकल महाविद्यालये उभारण्यासाठी ADB कडून 4,000 कोटी रुपयाचे कर्ज कोणी घेतलेले आहे? तर महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणते राज्य सरकार 300 ग्रामीण औद्योगिक उद्याने उभारणार आहे? तर छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणते राज्य शैक्षणिक टाउनशिप उभारणीची योजना आखत आहे? तर उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या गटाने NDTV मध्ये 29.2% हिस्सा विकत घेतलेला आहे? तर अदानी ग्रुप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया. आशिया कप 2022 साठी भारताचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? त्यांचं नाव आहे VVS लक्ष्मण. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय कुत्रा दिवस हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? तर 26 ऑगस्टला दरवर्षी आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल डॉग डे म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, बिमस्टेक्सचे सरचिटणीस टेंजिन लेकफेल हे कोणत्या देशाला बिलॉंग करतात? तर भूतान देशाला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न, फुटवेअर आणि लेदर क्षेत्रामध्ये 2250 कोटी रुपयाची गुंतवणूक कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? तर तमिळनाडू राज्यामध्ये करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, कोणती बँक हिमाचल प्रदेश राज्याला 96.3 दशलक्ष कर्ज देणार आहे? तर या ठिकाणी ADB बँक या ठिकाणी हिमाचल प्रदेशला एवढं कर्ज देणार आहे. पुढची स्लाइड पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया. PMJAY ही योजना कोणत्या वर्षी लॉन्च करण्यात आली आहे? तर 2018ला ही योजना लॉन्च करण्यात आली आहे. फुल फॉर्म आहे पंतप्रधान जन आरोग्य योजना. पुढचा प्रश्न, वर्ल्ड जल सप्ताह 2022 ची थीम काय आहे? सीइंग द अनसीन, द व्हॅल्यू ऑफ वॉटर. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरामध्ये इंडिया क्लीन एअरची 4थी आवृत्ती समिट आयोजित करण्यात येणार आहे? तर बेंगलोर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, COP27 2022 चे आयोजन कोठे करण्यात आलेले? तर इजिप्त या ठिकाणी. पुढचा प्रश्न, कर्नल अब्दुल्लाह मैगा यांची कोणत्या देशाचे अंतरिम पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे? तर माली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया. HPCL ने शेणापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू केलेला आहे? तर राजस्थान या ठिकाणी सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, युनेस्को सोबत कोणत्या कंपनीने भागीदारी केलेली आहे? तर रॉयल एनफील्ड या कंपनीने युनेस्को यासोबत या ठिकाणी भागीदारी केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने मेडिसिन फ्रॉम द स्काय हे इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे? तर अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 15व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर 3रा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, फिफाने कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला निलंबित केलेले आहे? तर भारत देशाच्या फुटबॉल महासंघाला निलंबित केलेलं आहे फिफाने. पुढचा प्रश्न, पहिल्या इलेक्ट्रिक दुमजली वातानुकूलित बसचं टिंबटिंब या शहरामध्ये उद्घाटन करण्यात आलं आहे. तर मुंबई या ठिकाणी माननीय नितीन गडकरी यांच्या हस्ते पहिल्या इलेक्ट्रिक दुमजली वातानुकूलित बसचं उद्घाटन करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, सर्व राज्य सरकारच्या विभागामध्ये खेळाडूंना 2% आरक्षण देण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे? तर कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, नॅशनल इंटेलिजन्स ग्रिडचे नवीन CEO कोण बनले आहेत? तर पियुष गोयल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणते आंतरराष्ट्रीय विमानतळ डीजी यात्रा कार्यक्रम सुरू करणार आहे? तर हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ डीजी यात्रा प्रोग्राम सुरू करणार आहे. आणि शेवटचा प्रश्न, हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर गोवा हे राज्य या ठिकाणी हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य व्हिडिओला लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा याच्यासाठी जाताना नक्की कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा
आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल, तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील, त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे? आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.